नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं 2024-25च्या सेशनसाठी जी इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये कॅप राऊंड 2 साठी ऑलरेडी चॉईस फिलिंग झालेली होती आणि या चॉईस फिलिंगच्या नंतर आता जो येतो आज 26 ऑगस्टला जे तर अलॉटमेंट जे आहे ते कॅप राऊंड 2 ची पब्लिश झालेली आहे। विद्यार्थ्यांना त्याचा ॲप्लिकेशन नंबर वापरून डेट ऑफ बर्थचा यूज करून ते त्यांचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकतात आणि यानंतर पुढची प्रोसेस काय असेल हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं होतं त्या मुलांनी बेटरमेंट केली आणि ते सेकंड राऊंडला गेले। सेकंड राऊंडमध्ये परत एकदा चॉईस फिलिंग झाली असेल आणि त्या चॉईस फिलिंगच्या माध्यमातून जर त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं असेल तर त्यांचं पहिलं कॉलेज आता ऑटोमॅटिकली निघून गेलेलं आहे आणि नवीन कॉलेज जे ते त्यांच्या वाट्याला आलेलं आहे जे त्यांनी प्रेफरन्स फॉर्ममध्ये भरलेलं होतं ते। आता त्यामध्ये काय आहे की अलॉटमेंट आज पब्लिश झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड झालेलं कॉलेज पाहिजे किंवा हवं आहे किंवा ते फायनल करायचं असेल तर विद्यार्थ्याला या कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या संदर्भाने पहिले तर स्वतःच्या लॉग इन आय डीचा वापर करून लॉग इन करावं लागेल, ते सीट फ्रीज करावं लागेल, फ्रीज करून सीट ॲक्सेप्ट करून त्याची प्रिंटआउट घेऊन मग रिपोर्टिंग करावं लागेल कॉलेजच्या ठिकाणी। रिपोर्टिंगसाठी जे येतं 27 ऑगस्टपासून 29 ऑगस्टपर्यंत वेळ आहे। या 3 दिवसामध्ये आपल्याला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे। 29ची वेळ मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी। जर आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं, सेकंड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केली आणि पहिल्यांदा तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कॉलेज हातात ठेवून जर पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे तर लॉग इन करून सीट ॲक्सेप्टन्स फीज जी आहे ती 1000 रुपये ती भरायची आहे। म्हणजे हे सीट हातात राहील आणि नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला परत एकदा पुढे चांगल्या कॉलेजसाठी चांगल्या ब्रांचसाठी प्रयत्न करताय। सो पहिल्यांदा सीट मिळालं तर सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून जे येतं आपल्याला बेटरमेंट करणं आवश्यक आहे। आता असे विद्यार्थी की ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं, अपग्रेड झालं, सेकंड राऊंडमध्ये मिळालं, स्टील तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्याची इच्छा आहे, परत एकदा बेटरमेंट करण्याची इच्छा आहे, तर त्या मुलांनी काय करायचं आहे तर काहीही करायचं नाही आहे। कारण त्यांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा त्यांना कॉलेज मिळालं तेव्हा त्यांनी बेटरमेंट केलेली आहे, 1000 रुपये भरून सीट ॲक्सेप्टन्स केलेलं आहे। आता पहिलं कॉलेज जाऊन नवीन कॉलेज त्यांच्या वाट्याला आलेलं आहे आणि हे कॉलेज हातात ठेवून परत तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही। ऑलरेडी गाईडलाईन जे आहे ते त्या पद्धतीच्या आहे। आता माझ्याकडे एका विद्यार्थ्याचं अलॉटमेंट लेटर आहे जे की पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं, बेटरमेंट केली, सेकंड राऊंडमध्ये त्यांना आता दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, तर परत एकदा बेटरमेंट करायची गरज आहे का तर नाही। कारण गाईडलाईन अशा दिलेल्या आहे, इफ अ कॅन्डिडेट गॉट बेटरमेंट इन राऊंड कॅप 2, त्याच्यात खाली कंडिशन आहे यू हॅव गॉट बेटरमेंट इन कॅप राऊंड 2, युअर अर्लियर अलॉटमेंट इन कॅप राऊंड 1 इज ॲटोमॅटिकली कॅन्सल। जसं मी सुरुवातीला सांगितलं, जर आपण बेटरमेंट केली आहे, सेकंड राऊंडला आपल्याला कॉलेज मिळालं आहे तर पहिल्या राऊंडचं ॲटोमॅटिकली कॅन्सल झालेलं आहे। इफ कॅन्डिडेट गॉट बेटरमेंट और नो चेंज इन कॅप राऊंड 2, इन सच केस इफ द कॅन्डिडेट विश टू टेक ॲडमिशन इन द अलॉटेड कॉलेज इन्स्टिट्यूट then the candidate is required to give their confirmation by clicking a seat acceptance for cap round 2 and freeze the seat acceptance। म्हणजे एखाद्या मुलाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं, त्याने बेटरमेंट केलं आणि मिळालेलं कॉलेज त्याला घ्यायचं आहे, किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालं, बेटरमेंट झालंच नाही, पहिलंच कॉलेज राहिले पण आता त्याला फायनल करायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याला ते सीट फ्रीज करून जे तर ॲडमिशनला फायनली जाता येईल। If candidate does not take any action regarding the seat acceptance status, then the candidate shall be eligible for next subsequent round। म्हणजे जर तुम्ही बेटरमेंट करून बसलेला आहात, तुमचं परत कॉलेज अपग्रेड झालंय, परत तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं तर तुम्ही काही करायचं नाही, नो ॲक्शन रिक्वायर्ड। आणि फायनली रिपोर्टिंग डेट जे आहे ते 27 ऑगस्टपासून 29 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। तर अलॉटमेंट लेटरवर 5 वाजेपर्यंत आलेला आहे, परंतु 3 वाजेपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला वेळ दिलेली आहे। सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड 2च्या संदर्भाने। आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।